नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. 2 महिन्यामध्ये त्यांचे 7-12 नावं येतात. आम्ही परेशान होतो की हे आले कुठून डायरेक्ट इथं समजा पाहिजे. आणि ज्या जागेवर स्टे लागलेला आहे त्या जागेवरची रस्टी होती कशी? 2011 पासून स्टे लागलेला आहे. त्यांनी जरी नावावर केली तर तुम्ही कोर्टातून हे करा ना. नाही कोर्टातून सगळं स्टे सर ही जागा स्टे याच्यावर कब्रस्तानची जागा तुम्ही कोर्टातून संरक्षण मागा पोलिसांचं आम्ही तुमच्या ताब्यात देतो. येस 100% येस. गोंधळ झाला नाही गोंधळ कोणच नाही घातलं सर. मी सर्वांना फोन केला. मला काय म्हणायचं, तुमच्याकडे जे महापालिकेचे डॉक्युमेंट आहेत तुमच्याकडे कोर्टाची स्टे ऑर्डर आहे काय होते तेव्हा मी काय म्हणतो एसटी ऑर्डर घेऊन तुम्ही कोर्टात जा आणि पोलीस संरक्षणात ताबा घ्या, आम्ही देतो ना. असं जर हे अतिक्रमण करत असेल असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही त्या पद्धतीनं कोर्टात एक फ्रेम करा ना की असं आहे म्हणून. आम्ही तुमच्या बाजूने येतो ना. तुमची बाजू तुम्ही भक्कमपणे मांडा. बरोबर. जमीन किसकी जहाँ आप ये खड़े वाले और ये लाल कानून ओक बोर्ड के 1950 में ओक बोर्ड ने ये डिक्लेरेशन करे वाली जगह है, इसकी नोंद है ओक बोर्ड के अंदर ये जगह की. ये है ब्रिजवाड़ी गांव. ये निजाम जमाने का ये गांव है और ये गांव की मराठी में बोलू की हिंदी में गॅजेट मध्ये नोंद आहे आणि ओक बोर्ड मध्ये याची सुद्धा नोंद आहे. 1950 मध्ये या जागेची नोंद दिलेली आहे. हे ब्रिजवाडी म्हणून गाव एक डिक्लेरेशन गाव आहे आणि सर्वे बटे 26 सर्वे नंबर 26 हे आपण ज्या जागेवर उभा राहिलेलं ही कब्रस्तानसाठी जागा डिक्लेअर दिलेली आहे. त्यानंतर महानगरपालिकाने ही जागा प्लेग्राऊंडसाठी आणि शाळेसाठी सोडलेली आहे. 2 एकर 5 गुंठे ही जागा आहे टोटली. त्यापैकी आमच्या मुस्लिम बांधवांनी ही महानगरपालिकाला आपलं मन हे मोठं करून 1 एकर जागा ही महानगरपालिकेला देण्यात आली. त्यामध्ये प्लेग्राऊंड आणि त्या ठिकाणी शाळा ही मुलांचं त्या ठिकाणी चांगलं शिक्षण व्हायला पाहिजे आणि ह्या गावातले मुलं चांगल्या मोठ्या पदावर जाऊन चांगले मोठमोठे अधिकारी बनले पाहिजे. पण आज या ठिकाणी या जागेवरती काही बिल्डर ही जागा कशी घशात घालायची त्यामध्ये अजय शिंदे, राजू शिंदे यांचा भाऊ आणि संपूर्ण बिल्डर या सगळ्या बिल्डरांनी ही जागा घशात घालण्याचं काम केलं. ही जागा आज 2 एकर जागा 2 ते 3 एकर जागेवर याने ह्या ठिकाणी कब्जा केलेला आहे. ही जागा कब्रस्तानची आहे, कब्रस्तानची जागा आहे आणि कब्रस्तानच्या जागा तरी सोडायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही सगळं काही प्रॉपर्टी कमवली असेल, धन दौलत कमवली असेल, पण कुठंतरी माणसाची एक भावना असती. ज्या जमिनीमध्ये आपण आलेलो आहे, ज्या जमिनीवर 5 वेळेस माझा मुस्लिम बांधव नमाज पढतो. आज मोहरमचा दिवस आहे आणि मोहरमच्या दिवशी जर अशा पद्धतीने जर माझ्या शहरामध्ये जर अशा पद्धतीने जर वातावरण खराब करण्याचं काम या ठिकाणी राजू शिंदे सारखा माणूस कुठंतरी बाबा याला गालबोट लागासारखं काम करत आहे. कब्रस्तानची जागा असताना तुम्ही ताबा का मारून दिला याला? ताबा असं आहे की या ठिकाणी आमच्या अशफाकभाई असेल, आमची या ठिकाणची कब्रस्तानची कमिटी असेल, यांना असं सांगण्यात आलंय का मी तुम्हाला या ठिकाणी ही जागा स्वच्छता करून देतो आणि तुमच्या जागेवर मी तुम्हाला कंपाऊंड मारून देतो. पण जेव्हा त्यानं ही जागावर कंपाऊंड पूर्ण साफसफाई करून प्लेटा लावण्याचं काम केलं, त्यानं सांगितलं थोडं थांबा, तुम्हाला एक कोपऱ्यातली आम्ही जागा 1 एकर जागा तुम्हाला काढून देतोय, बाकी जागा ही बिल्डरला देतोय. अशा पद्धतीने उडीचे उत्तर यांना या ठिकाणी देण्यात आले. आणि जेव्हा आम्हाला कळालं, मला आणि अमजद भाईला, मी ताबडतोब PI साहेबांना फोन लावला आणि PI साहेबांना सांगितलं साहेब त्या ठिकाणी काही गुंड ह्या ठिकाणी या जागेवर गेलेले आहे आणि तिथं घातपात होण्याची शक्यता आहे, ही नाकारता येणार नाही. प्रशासनाने ताबडतोब त्या ठिकाणी ताबडतोब आले आणि प्रशासनाची संपूर्ण पोलीस टीम या ठिकाणी आले. ह्या ठिकाणी या जागेवर बसलेले गुंड हे ताबडतोब चिमण्यासारखे उडून गेले. यांनी काय कागदपत्र बनवले डुप्लिकेट? याने संपूर्ण बिल्डरला धरून मोठमोठे अधिकारी धरून हाताशी महसूल खात्यातले आणि ही जागा त्यांच्या नावावर कशी आली पाहिजे या पद्धती प्रकार चालला. आता तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं आहे, हे 2011ला स्टेची कॉपी आहे. ही संपूर्ण 26 गट नंबर 26 सर्वे नंबरवर दिलेली आहे आणि हा स्टे फक्त एका प्लॉटवर नसतो भेटत. हा जो स्टे आहे हे संपूर्ण सर्वे नंबर 26 वरती संपूर्ण आणि 32/2 वर या संपूर्ण जमिनीवरती हा सर्वे नंबरवरती हा स्टे दिलेला आहे. पण या ठिकाणी काहीतरी 50, 100, 200 गुंड घेऊन या ठिकाणी राजू शिंदे, त्याचा भाऊ अजय शिंदे हे संपूर्ण पोलीस या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन ज्यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे
असे लोक घेऊन या ठिकाणी आले. जर तुम्ही कधी रेकॉर्ड त्यांचा चेक केला तर यांना या जमिनीमध्ये या भूमीवरती राहण्याचा काही अधिकार नाहीये. अनेक ठिकाणी मी तुम्हाला सांगत एक तात्पर्य, एक आमच्या हिंदू बांधवांची छोट्या मुलांची स्मशानभूमी आहे. त्या ठिकाणी राजू शिंदेच्या भावाने त्यानं त्या ठिकाणी जाऊन कब्जा केले त्या जाग्यावर. आज त्या ठिकाणी गोरगरीब जनतेची फसवणूक केली. त्या ठिकाणी सुद्धा 40-40, 50-50, 30-30 हजार घेऊन त्यांच्या काही कार्यकर्त्यांना त्याने घेऊन त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पहा. सम्राट स्टाईल म्हणून कंपनी आहे शहानगरला, अजंता बौद्ध विहाराच्या पाठीमागं संपूर्ण ती MIDCची जागा आहे, MIDCचा लँड आहे. आणि त्या ठिकाणी सुद्धा जाऊन ती जागा बळकवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आज त्या ठिकाणी 10,000चा प्लॉट त्या ठिकाणी तार कंपाऊंड मारलेला आहे. त्या ठिकाणी तो प्लॉट संजय शिंदेचा आहे. आणि यांना असं वाटतं या मसनदपूरमध्ये असेल, बिरजवाडी असेल, नारेगाव असेल, चिकलठाणा असेल आणि सिडको बस स्टँडचा खालचा संपूर्ण भाग असेल, या ठिकाणी कुठंतरी राजू शिंदेला त्याचा दबदबा तयार करायचा आहे आणि लोकांच्या गोरगरीब जनतेच्या जागा बळकवण्याचं काम या ठिकाणी करत आहे. म्हणून माझी शासनाला आणि पोलीस प्रशासनाला, माझ्या औरंगाबाद शहराच्या CP साहेबांना विनंती आहे का अशा गुंडांना ताबडतोब त्यांना मोका लावा त्यांना, जे ह्या प्लॉटवर आलेले, ज्याने या ठिकाणी कब्जा केलेला आहे. जर या ठिकाणी आज मोहरम आहे, माझ्या मुस्लिम बांधवांचा सण आहे, आणि त्या सणाच्या दिवशी या ठिकाणी या पद्धतीने जर कारभार केला जातो, या ठिकाणी माझ्या मुस्लिम बांधवावर अत्याचार केला जातो, त्या अत्याचाराच्या विरोधात जर कोणी लढत असन ते या ठिकाणी बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब असन, अकबर साहेब असल, इम्तियाज अली साहेब असल, समीर साजिद बिडर असन आणि ऑल इंडिया मजी इत्यादुल मुस्लिमी MIM पक्ष संपूर्ण ताकदीनं संपूर्ण 36 नगरसेवक या ठिकाणी उतरणार आहे. आणि 36 नगरसेवक माझ्या मुस्लिम बांधवांच्या पाठीमागे राहील. त्याच्यानंतर माझे हिंदू जरी बांधव असेल त्यांच्या सुद्धा पाठीशी या ठिकाणी ते, जे मी तुम्हाला हिंदू बांधवांची स्मशानभूमी सांगितली त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. या गुंड प्रवृत्तीचा जमीन कब्जा करण्याचाच धंदा आहे यांचा. कंटिन्यू जमीन बळकवण्याचे काम आहे. अनेक ठिकाणी यानं जमीन बळकवलेलं आहे. तुम्ही जर यांचं मला असं म्हणायचं आयकर विभागला, तुम्ही राजू शिंदे, अजय शिंदे, संजय शिंदे यांच्या सगळ्याच्या चेक करा तुम्ही आयकर विभागाने. यांच्या नावावर तुम्हाला कोटी दिशीचा गबाळ सापडल. यानं जनतेला लुटून ठेवलेले जे पैसे, कुठं काळा बाजार ठेवलेला आहे, हे सगळं तुम्हाला बाहेर येईल आणि जनतेच्या समोर येईल. आणि जनता तेव्हा चांगला श्वास घेईल. गेल्या 30 वर्षापासून जनताला गुलाम, दादागिरी, गुंडगिरी ही प्रकृती ठेवून या ठिकाणी दाबण्याचं काम केलं. पण या ठिकाणी ऑल इंडिया मजलिस इत्यादुल मुस्लिमीन MIM पक्ष हे बिलकुल हे कदापि सहन करून घेणार नाही. हे सर्व जागा वक्फ बोर्डाची जागा आहे. वक्फ बोर्डाची जागा आहे. इथपर्यंत कबर आलेले आहे. उद्या चालू इथं कब्रस्तान 100%. भले याच्यामध्ये जर याच्यामध्ये प्लेग्राऊंड जे जागा सोडली, शाळेला जागा सोडलेली, महानगरपालिकाने याच्यामध्ये हस्तक्षेप केला का आतापर्यंत? हो, महानगरपालिका सुद्धा आक्षेप केलेला आहे. आणि मला तेच म्हणायचं, याच्यामध्ये कोणते अधिकारी, याच्यामध्ये नगर रचनाच्या विभागातले अधिकारी त्यांच्या सोबत जुडलेले आहे. याची इन्क्वायरी करा, याची इन्क्वायरी बसवा. आणि हे फक्त इथंच नाही, तो मोठ्या लेवलवर याला घेऊन जा. आपल्या पक्षाची काय भूमिका असणार आता? आमच्या पक्षाची, मी स्वतः जेव्हा मला हे मॅटर कळालं, मला जसे फोन आजिम भाईचा आला आणि मी ताबडतोब पोलीस डिपार्टमेंट सगळं पाठवलं. आणि मी अमजद भाईला सुद्धा फोन केला, आमच्या मतीन पटेलला फोन केला, आमच्या समीर साजिद बिडर साहेब हे रस्त्यानं हे एक 5 मिनिटं ते 10 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचत आहे. काकासाहेब दामोदर काकडे, नगरसेवक MIM. मला तुम्ही सांगितलं काही करा बाबा, तुम्ही आम्हाला ही जागा खाली करून द्या. मग मी यांना सांगितलं बाबा इकडे अरे रिकामे कामं करू नका, ही जागा त्या बिल्डरचे 7-12 रस्ती अमकं टमकं त्यांचे सगळे डॉक्युमेंट केलेले, याचा तुमच्यावर कायदेशीरपणे गुन्हा दाखल होईल बरं का. मग तुमची काय आहे बाबा, चला ठीक आहे, मी कब्रस्तानला जागा देतो, तुम्हाला करून देतो. आणि इथं डायरेक्ट त्यांची दिलं जागा काढून तिथं कंपाऊंड वगैरे करून लगेच मोकळे झाले सगळं कंप्लीट. आतमध्ये येऊ नका, आणि आतमध्ये यायचं नाही कंपाऊंड मध्ये. म्हणजे या संपूर्ण जागा स्टे आता तुम्ही काय करा माहिती का, माझं एक सजेशन आहे, मला पटते का बघा. तुमची कब्रस्तानची जागा तुमच्या रेकॉर्डला किती आहे? पहिली गोष्ट, 2 एकर 5. नाही जे काय असेल ते त्याची मोजणी करून घ्या कायदेशीर. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी कायदेशीर मार्ग सांगतो सगळं, तुम्हाला कायदेशीर मार्ग सांगतो, तुम्ही कायदेशीर त्याची मोजणी करून घ्या. काही म्हणजे खाजगीवाला नाही, कायदेशीर अर्ज भरा, काय फी भरा, काय करायचं करा, बरोबर आहे. आणि तुमची जर कब्रस्तानची जागा असेल तर तुमची डॉक्युमेंट असतील, तुमचे स्टे आहे म्हणलं स्टे ऑर्डर असेल, 100% महापालिकेत एक अर्ज करा.
आता शेवटी महापालिकेच्या अंडर येतं. महापालिकेच्या सहयोगाला तुमचे नगरसेवक आहे तुमच्या बाजूनं भांडायला बोलायला. मुद्दा क्रमांक 2 झाला. मुद्दा क्रमांक 3 या संदर्भाने एक PIL किंवा एक हे दाखल करा हायकोर्टात की ताबडतोब त्याच्यामध्ये लिटिगेशनसाठी किंवा ही जागा अशी असताना याच्यावरती अवैध कब्जा करून हे केलेलं आहे. दाखल केलं कोर्टात. कधी केलं? कोर्टात दाखल. त्यात दाखल जरी केलं त्याचा पाठपुरावा करा. त्याचा पाठपुरावा करा आणि त्यात हे बी द्या आम्हाला आमची जागा पोलिसांच्या संरक्षणात ताब्यात द्या. हा. मग त्यानंतर आम्ही येतो तुमच्या ताब्यात देतो. आता तुम्ही असे माणसं गोळा करून थोडी काय जमणार आहे. आता हे नंबर आणि ते ऐका, आज मोहरमचा सण आहे. या लोकांना त्यांच्या कामात जाऊ द्या. त्याच्यामुळेच मग त्याच्यामुळे तुम्हाला मी पहिला फोन केला, साहेबांना फोन केला आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना त्यांना पण मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलो. आणि या संदर्भात तुम्हाला तर वाटत असेल की पोलिसांनी काहीतरी नाही सर नाही तुमच्यावर आम्ही बोट उचलला नाही. माझ्या एका फोनवर तुम्ही इथं ताबडतोब संपूर्ण टीम पाठवली. पोलीस डिपार्टमेंटचं मी मनापासून धन्यवाद करतो. कारण की या ठिकाणी जर समजा राजू शिंदेसारख्या माणसानं या ठिकाणी जर काही मर्डर वगैरे त्याच्या भावाकडून त्यांच्याकडून जर झाला असता तर आपण ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने निवारली. मी पोलीस डिपार्टमेंटचा मनापासून धन्यवाद करतो. मीच नव्हे तर आमची संपूर्ण जनता मायबाप हे बरोबर आहे ना. धन्यवाद करताना पोलीस डिपार्टमेंटचा. आता माझा एक विषय असा आहे की राजू शिंदेच तुम्ही नाव घेताय, मान्य आहे मला. त्यालाच कवलं मारलं सर. दुसऱ्याची हिंमत नव्हती तर 25 वर्षापासून. कायदेशीर कागदावर कुणाच नाव आहे? त्याच्या भावाचं ते स्वतः आता इथं आलेलं होतं ना. बर. मग त्याच्या भावाचं जर नाव येतं त्याची यायची काय गरज इथं. म्हणजे पार्टनरशिप मध्ये एकटी जागा आहे. सर बिल्डरासोबत सुद्धा पार्टनरशिप आहे सर. सगळं सीडीट मध्ये ना ते बताव यार रेस्ट्रिक्ट कॉपी बतावला. तर ते काही असो तुम्ही कोर्टातून घेऊन या आम्ही तुमच्यासोबत. तुम्ही तुम्हाला जेवढं फास्ट करता येईल, जेवढं काय करता येईल. पण तोपर्यंत सर इथं कोणताही व्यक्ती ऐका ना सर कोर्टाचाच आदेश आणावा. नाही. तोपर्यंत इथं कोणताही व्यक्ती येऊन देऊ नका. मी काय म्हणतो त्यासाठी मी कोर्टाचाच आदेश लागला. आम्ही कसं कोणाला मनाई करणार आहे. आता ऐकून घ्या महत्वाची गोष्ट. तुम्हाला मी त्या लोकांसोबत सांगतो, तसं सोबत नाही सांगायला पाहिजे. पण तुम्हाला आता कुणाचे कागद कोणते, कुणाचे कागद कोणते, आम्हाला या कागदात मैसूर त्यासाठी वेगळं डिपार्टमेंट आहे, वेगळे कोर्ट आहे. बरोबर आहे. आपल्याला त्या लिगल ह्यानं जर बाहेर केलं नाही बघा, कोणी हाणामाऱ्या करून हातात दांडके घेऊन काड्या घेऊन भांडण घेऊन त्यातलं काहीतरी वेगळं निष्पन्न होईल. महत्वाचं काय सांगतो तर ही जागा आहे, त्या जागेसाठी आपण भांडण करतो. या जागेसाठी जर वाद झाला, मर्डर झाला किंवा डोके फुटले, काय झालं, पोलिसांना त्या जागेत संदर्भानं वाद झाला म्हणून त्या फक्त जे काही घटना घडली, डोके फोडले, भांडण झालं, मर्डर केला, त्याचा तपास करू. आणि तुमचं जे मेन आहे त्या जागेचा पोलिसांना कुठलाही अधिकार नाही आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट धरूया. काही आव नाही इथं बरोबर आहे का? त्याच्यामुळं आपण काय करा की या संदर्भाने जे कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करा. तुम्हाला असं वाटतं की तुमच्यावर अन्याय झालाय, त्या अन्याय संदर्भात कोर्ट आहे. महापालिकेतनं काही डॉक्युमेंटेशन करायचं असेल तर ते तुम्हाला उत्तरनगरी या ठिकाणी जी जागेसंदर्भानं नगरसेवक MIMचे नगरसेवक श्री काकासाहेब काकडे खान हे आणि इथं जमलेले जे काही नागरिक आहेत यांनी या जागेसंदर्भानं काय आम्हाला माहिती दिली. पहिली गोष्ट, या जागेचा वाद काय आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे त्या संदर्भानं आम्ही माहिती घेऊ. आणि त्या संदर्भानं यांचं म्हणणं असं आहे, अमजद खान साहेब आणि काकासाहेब काकडे यांचं म्हणणं असं आहे की ही जागा कब्रस्तानची आहे. वक्फ बोर्डची जागा ती कब्रस्तानला दिली गेली. कब्रस्तानची जागा आहे, 2 एकर 15 गुंठे जे काही असेल. आणि त्या जागेसंदर्भानं इथं कोणीतरी त्यांनी जे नाव घेतलं त्या पद्धतीने इथं कंपाऊंड करून काहीतरी जागा डेव्हलप करत आहेत. तर त्यांचा जो काही वाद आहे, त्यांची जर काही स्टे ऑर्डर आहे, ते म्हणतात जुनी, त्यांना आम्ही समजावून सांगितलेलं आहे की तुम्ही कायदेशीर लढा, कायदेशीर मार्गाने लढा. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये तुमचं जे काही अगोदर दाखल असेल त्यालाही स्ट्रॉंगली मजबूत करण्यासाठी आणखी काही तुमचे डॉक्युमेंटेशन असेल ते करा. शासकीय नियमानुसार मोजणी असेल ती मोजणी करून घ्या. त्याचबरोबर कोर्टामध्ये अशा पद्धतीनं तुमच्या ताब्यावर जमिनीवर कुणी काय करत असेल त्या संदर्भानं कोर्टात तुम्ही दाखल करा, जेणेकरून न्यायालयाकडनं काही आदेश प्राप्त झाल्यास ताबडतोब त्याच्यामध्ये जर यांचं म्हणणं खरं असेल, त्यांची निश्चितच न्यायालयात ते लढाई त्यांचे कागदपत्र सबमिट करून ते त्यांची बाजू मजबूत होईल आणि समोरच्या पार्टीची बाजू कमकुवत होईल. त्या पद्धतीने त्यांच्या बाजूनं काही निकाल न्यायालयाने दिला आणि त्या पद्धतीनं जर जागा ताब्यात घ्यायची असेल तर पोलीस प्रशासनाला त्यांना आम्ही कधी मदत करायला तयार आहोत. पोलीस प्रशासन सदैव जनतेच्या पाठीशी आहे. चांगल्या कामात आम्ही प्रत्येकाला मदत करतो.
जर कब्रस्तानची जागा आहे असं सिद्ध झालं किंवा त्यांनी ते न्यायालयानं याच्यामध्ये हे केलं, त्यांनी अजून काही कायदेशीर कुठल्या अडचणी येऊ नये करता पोलीस बंदोबस्ती मागणी केली, त्यावेळेसुद्धा पोलीस वरिष्ठांची चर्चा करून या संदर्भानं आम्ही त्यांना जी काय मदत लागेल ती आम्ही त्यांना देऊ. याबद्दल आम्ही त्यांना सर्वांना आवाहन करतो, जे अमजदभाई नगरसेवक आहेत किंवा काकासाहेब काकडे नगरसेवक आहेत, त्यांनी सुद्धा येथील लोकांना शांत करून कुठल्याही प्रकारचा वाद किंवा गैरमार्गाचा अवलंब न करता न्यायालयीन प्रक्रियेद्वारे, न्यायालयीन लढाईद्वारे कायदेशीर कॉन्क्रीट असा तुम्ही पुरावा गोळा करा, ज्या पद्धतीने कामचा आदेश जमा करा आणि आदेश घेतल्यानंतर मग त्यानंतर पुढील जी काही मदत लागेल त्या मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर हजर आहे. सर, आता सध्याला दोन्ही पार्ट्याला पाबंद केलेलं आहे काय तुम्ही काही आपल्या पोलीस स्टेशन? नाही, तुम्ही जसे आले तसं मी आलो इथं, तुमच्या पुस करावं लागेल. कारण आज तुम्ही इथे, मी इथे, आता इतक्या घडीला मी एकदम फायनल डिसिजन देऊ शकत नहीं कुठला. वहाँ पे छुड़ाने के लिए गए थे, जो भी XY जवाब दिए वहाँ पे ओके हो गया. उसके बाद में वो चले गए. अब ये स्टे 2011 से हमने स्टे ले हुए 32/2 के अंदर यहाँ से लेके वहाँ तक पूरा स्टे है. अब हर पार्टी आएंगी वो बोलेंगी ये करो वो करो. ठीक है भाई, कंटेम करना पड़ता, लेकिन हमने रोकने की कोशिश कर रहे, उनको रोकने के बाद में भी वो क्या बोले, काम करने दो, हम तुमको जमीन देते, ये देते. हम बोले भाई कोई बड़ा आदमी है, हम पहचानते उसको लेकर कर देंगे हमारा आसानी के साथ में. हम भी नहीं लेना चाहते. ये वाद मीटिंग का कैसा ये माद ऐसे हमारा जोपर्यंत कब्रस्तानची जागा आमच्या मुस्लिम बांधवाला भेटत नाही तोपर्यंत या जागेवर कोणत्याही प्रकारचं कंस्ट्रक्शन किंवा काही काम होऊन देणार नाही. बरोबर आहे ना? सोबत उभं राहशाल ना? मुस्लिम कब्रस्तानासाठी किती जागा पाहिजे तुम्हाला? 2 एकर 15 गुंठे जागा जी आमच्या पूर्वीपासून आम्ही जितलेली आहे, जी केस जितलेली आहे, हक्काची आमची जागा, ती जागा जोपर्यंत मोजून आम्हाला डिक्लेरेशन करत नाही तोपर्यंत कब्रस्तानच्या कोणत्याही जागेवर या सर्वेवरती, म्हणजे ज्या सर्वेवरती स्टे लागलेला आहे, मग त्या स्टेमध्ये 5 एकर येऊ या 6 एकर येऊ या 10 एकर येऊ, जोपर्यंत त्या स्टेवरती ज्या जमिनीला लागलेले स्टे तर फक्त एका प्लॉटला लागणार नाही, संपूर्ण जमिनीला लागेल. 32 वर स्टे पूर्ण आणि 32/2 ची संपूर्ण जागा आहे. जोपर्यंत आमचं कंप्लेशन होत नाही, जोपर्यंत आमचं कब्रस्तानची आम्हाला जागा मिळत नाही आमच्या हक्काची, तोपर्यंत या जागेवरती कोणालाही येऊन देणार नाही. पण एकीकडे तुम्ही म्हणता दुसरी जमीन मिळत नाही आम्हाला, पण मग ही जमीन का सोडता तुम्ही? दुसरीकडे आम्ही जमीन पाहिजे सोडणार तुम्हाला. नाही, नाही सोडणार आम्ही ही जागा सोडणार नाही. इथं जीव गेला तरी चालेल. यापूर्वी सुद्धा त्यांच्या लोकांनी माझ्यावर हमले केले होते, अनेक जागेसाठी लढण्यासाठी त्यांना कब्रस्तानच्या जागेवर कब्जे केले होते. तशीच मसनदपूरला सुद्धा सम्राट स्टाईल या ठिकाणी सुद्धा त्याच्या समोर जी जागा आहे ती सुद्धा लहान लेकराची कब्रस्तान होतं, ते सुद्धा उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी त्यांच्या भावानी संजय शिंदे यानं, राजू शिंदे यानं सगळ्यांनी त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे. वाटलं तुम्ही जाऊन पहा, त्या ठिकाणी त्यानं 40-50 हजार पद्धतीनं गोरगरीब जनतेला फसवलं, त्यानं ते प्लॉटिंग विकली, ती सुद्धा काढत मी. आणि MIDCची जागा आहे ती. MIDCची जागा कोणाला विकता येते का? MIDCची जागा गोरगरीब जनतेला फसवलं त्यानं. जे काय असेल समजा तुम्ही त्या पद्धतीनं कॉन्क्रीट केस कोर्टामध्ये दाखल करा, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याची जर रजिस्ट्री जर अवैध असेल तर ती रजिस्ट्री कॅन्सल होते. या 100% सर. रजिस्ट्री तर मी आता बरं काकडे साहेब, आणखीन हे सांगायचं, प्ले ग्राउंड आणि जे महानगरपालिकेची जागा आहे, तर हे जे कंपाऊंड महानगरपालिकेच्या जागेवर आहे का? ही प्ले ग्राउंडवर आहे, महानगरपालिकेच्या प्ले ग्राउंडवरती. मी अजून एकदा सांगतो, हे महानगर ही जागा जी आहे, ही संपूर्ण जागा जी आहे ही कब्रस्तानची जागा आहे. कब्रस्ताननी काही जागा ही लहान मुलांना खेळण्यासाठी, प्ले ग्राउंड शाळेसाठी ही कब्रस्ताननी दान दिली. एवढं मोठं मन लागत साहेब, आणि इथं बिल्डरांचं एवढं मोठं मन आहे की सगळं जागा कशी कब्रस्तान, इथं कब्रस्तान कसं बाहेर काढायचं आणि ती जागा कशी आपल्या घशात घालायचं हे काम त्यांनी काय कागदपत्र तयार केले, कसे त्याने सगळ्या डुप्लिकेट रस्ते आणल्या आणि दाखवलं की ही सगळी जागा, सगळे डॉक्युमेंटली सगळे अधिकारी पकडून महसूल खात्याचे त्या ठिकाणी ही जागा चेंजेस केले, हिचे मोज मॅप सगळं नकाशा सुद्धा चेंज करून प्ले ग्राउंड उडवलं आणि त्या ठिकाणी दाखवली बिल्डरांची जागा आहे. आता हे सर्व लोकांचे नेतृत्व तुम्ही करत आहात, तर काय आवाहन करणार? जोपर्यंत आमची कब्रस्तानची जागा मिळणार नाही तोपर्यंत हे कंपाऊंड असो, काही असो, या कोणता बिल्डर असो, या कोणता भाई असो, या दादा असो, या कोणी असो, त्याला ऑल इंडिया मधली इत्यादुल मुस्लिमीन MIM पक्ष, इम्तियाज अली साहेब, बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब, अकबर साहेब, समीर साजिद बिल्डर हे साहेब सदैव यांच्या पाठीशी राहणार आहे आणि लढत राहणार. जोपर्यंत जागा मिळणार नाही तोपर्यंत यांच्या पाठीशी आम्ही खंबीर नेतृत्वाने उभं राहणार आहे. जीव गेला तरी चालेल, पण जागा सोडणार नाही म्हणजे नाही. धन्यवाद.